प्रियांनो, देवाने जी आपल्या मनामध्ये या पृथ्वीला निर्माण करण्या अगोदर, आकाशाला बनवण्या अगोदर जी पण आपल्या मनामध्ये परिकल्पना केली होती ना, जे काही ठरवलं होतं देवबाप्पानी, त्या ठरवलेल्या इच्छेप्रमाणेच देव आपलं कार्य करतोय. पण देवाने मनुष्यासाठी जे ठरवलं होतं ना, देवाने मनुष्यासाठी पण एक विशिष्ट तऱ्हेचा एक स्टाचा तयार केला होता. पण देवबाप्पाला आज त्या स्टाच्याप्रमाणे मनुष्य चालताना दिसत नाही. मनुष्याने दाखवलं की तू आम्हाला जी बुद्धी दिली ना, त्या बुद्धीचा आम्ही वापर कसा करणार आहोत. काही जणांनी याच्यात भर घालण्यापासून माघार घेतली नाही, काही जणांनी याच्यात काही काढून टाकण्यापासून माघार घेतली नाही. दोन्ही गोष्टी या बायबलमध्ये करण्यात आल्या आणि हे केवळ माणसाच्या बुद्धीने झालंय. देवाचा आत्मा नाही म्हणला हे करा. देवाचा आत्मा आपल्याच वचनाविषयी आपल्या लोकांना कसं काय सांगेल हे काढ आणि हे घाल. देव कधी असं करत नाही. पण मनुष्याची बुद्धी इतकी वाढली की मनुष्याने आपल्या अकलीने याच्यात भर टाकली. आज बायबल किती पुस्तकाचं आहे? 66 पुस्तकाचं आहे. पण काही जणांचं बायबल 66 + 7 66 + 7 7 पुस्तकं त्यांनी ॲस्ट्रो या पुस्तकाला जोडलीत आणि असं त्यांचं बायबल आहे. म्हणजे 7 पुस्तकांची छोट्या गोष्टीच्या पुस्तकासारखे 7 पुस्तकं, ज्याला बायबल कॉलेजमध्ये मी शिकत असताना अपाकृपा हे नाव मी ऐकलं होतं. अपाकृपा म्हणून त्या पुस्तकांना नाव देण्यात आलेलं आहे. आणि काही जणांनी बायबलच्या एका वचनाला इतकं दोषपात्र व वचन बनवीत चाललेत की ती वचनाची सेवा करणाऱ्या दासाचं नाव देखील काही जणांना घेतलं तर आवडत नाही. नाव घेतलं तर आवडत नाही. मग पुढच्या गोष्टीचा प्रश्न तर फार लांबचा राहतो. नाव काढलं तर म्हणतात नाही आम्हाला ते नाव नको सांगू, ते नाव आम्हाला ऐकायचं पण नाही. प्रियांनो, इथं देवाने ना आम्हाला त्याच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये ठेवलं. पण मनुष्याने आज देवाची इच्छा जशी पाहिजे तशी पूर्ण केली नाही. यश बाळा, तू शाळेमध्ये जर कॉपी करून पेपर लिहिला तर सरांना आवडन का? का नाही आवडणार? चिटिंग आहे ना. आणि जर तुला कॉपी करताना पकडलं तर लोक तुला पुढचा पेपर लिहू दिला जाईल का? किंवा जो पेपर तू लिहित आहे तो पेपर तुला पूर्ण लिहू दिला जाईल का? का नाही लिहू दिला जाणार? चिटिंग आहे. बघा, यश बाळांनी सांगितलं, कॉपी करून जर पेपर लिहिला तर ते चिटिंग आहे. पेपर जर चिटिंग करत असताना पकडला तर पुढचा पेपर किंवा तो पेपर जो लिहित आहे तो पेपर लिहू दिला जात नाही विद्यार्थ्याला. जगाचा नियम जर अशा प्रकारे आहे, मानवी बुद्धीचा नियम जर असा आहे, तर मग देवाच्या आत्म्याचा काही नियम असन का नसन? का देवाच्या आत्म्याला काही नियमच नाही? काही करा, आत्म्याला वाटतं बरं आहे चांगलं आहे करत राहा, असं आहे का आत्म्याचं?
नाही ना. आज बायबलमध्ये ज्या गोष्टी करण्याविषयी देवबाप्पांनी सांगितलेलं नाही त्या गोष्टी आज राजरोसपणे चालल्यात, करतात. आणि ते करूनही म्हणतात आम्ही स्वर्गात जाणार आहे. स्वर्गात फक्त त्याला जाण्याची परवानगी आहे ज्याने वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला, जो कोणत्याही मोहाला बळी पाडला नाही, कोणत्याही गोष्टी ज्या देवाला आवडत नाही त्या केल्या नाही त्यांनी. पाप मनुष्याकडून होतं नकळत, कधी कधी जाणून बुजून मनुष्य पाप करतो. देवाला माहीत आहे आदाम एदेन बागेत टिकू नाही शकला तर त्याच्यानंतरची प्रजा काय टिकणार आहे. त्यांच्या हातून पाप होणं काही इतकं प्रभू मनावर घेत नाही. पण झालेलं पाप पुन्हा करू नये याचा प्रतिबंध देवबाप्पांनी केला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी सांगितलंय पण येशू ज्यांना पण बरं करायचा त्यांना फक्त येशू एवढं म्हणायचा, पाप करू नको. पाप करशील तर तुझं पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल, ही ताकीद द्यायचा आणि त्यांना पाठवून द्यायचा. ज्यांनी ती ताकीद देवबाप्पाची ऐकली, मान्य केली, त्यांचे नाव बायबलमध्ये नाही दिले की त्यांना परत त्रास व्हायला लागला. पण ज्यांनी अशा हरकती केल्या असतील त्यांची नावं पण या बायबलमध्ये दिलेली नाही. प्रियांनो, आज बघा मत्ते 4 अध्याय 1 वचनात आणि 2 वचनात सांगितलं की परीक्षकाने येशूला आत्म्याने अरण्यात नेलं आणि तिथं परीक्षकाने 40 दिवस 40 रात्र येशूला उपाशी ठेवलं. उपाशी येशूने उपास नाही धरला. त्याला काय काम करण्यासाठी पित्याने पाठवलं होतं त्या अगोदरच येशूला माहीत होतं की मला काय काम करण्यासाठी पाठवलंय. आता त्याला जे काम करायला पाठवलं होतं ते काम त्याच्याने होऊ नये म्हणून शैतान येशूवर अटॅक करायचा की कदाचित येशूकडून सुईच्या टोका एवढं तरी पाप होईल आणि मला म्हणता येईल तुझ्याकडून पण सुईच्या टोका एवढं पाप झालं म्हणजे तू ते जे पाप मी एदेन बागेत आणलंय ते पाप दूर करण्यास तू पण असफल ठरला. येशूकड शैतानाची एवढीच अपेक्षा होती शेवटच्या क्षणापर्यंत की येशू ख्रिस्तानी असफल व्हावं. जी पित्याने योजना करून पाठवलं होतं येशूला त्या योजनेमध्ये येशू यशस्वी होऊ नये म्हणून त्याने हेरोद राजापासूनच येशू ख्रिस्तावर अटॅक करण्याची सुरुवात केली होती. वाचतो ना आम्ही, हेरोद राजाने 1 वर्षाच्या खालील सर्व मुलांना मारून टाकलं. कारण हेरोद राजाला कळलं की तुला मारणारा जन्मलेला आहे याच प्रांतामध्ये. त्याने आदेश दिला की 1 वर्षाच्या खालील जेवढे बाळं आहेत सगळ्यांची कत्तल करा. आणि येशू कशा कशा प्रकारे कोणकोणत्या ठिकाणातून कसा निघाला हे सगळं बायबलमध्ये आम्ही वाचले. असं नाही की ते आमच्यासाठी नवीन नाही. प्रियांनो, देव जे पण काम करायचं ठरवतो ना त्याच्यामध्ये कुणी व्यत्यय आणू शकत नाही, त्याचं ते प्रमाण आहे. परंतु देवाच्या कामामध्ये मनुष्याने मात्र फार व्यत्यय आणलेत आणि ते व्यत्यय आजपर्यंत चाललेत आणि मला वाटतं प्रभूच्या आगमनापर्यंत ते व्यत्यय चालूच राहतील. त्या व्यत्ययाला थांबण्याची शक्यता तर दिसू नाही राहिली, देवाला दिसू नाही राहिली की हे व्यत्यय कायम होत राहतील. पहिला व्यत्यय काय आलाय माहिती आहे? पहिला व्यत्यय मनुष्याने काय आणलाय देवासमोर? येशू ख्रिस्ताने आपल्या जन्माची तारीख सांगितलेली नाही बायबलमध्ये. सांगितली का तारीख? दिलंय का कुठं की येशू या दिवशी या तारखेला जन्मला, या टायमिंगला जन्मला? दिलंय?
तिथं मनुष्याने आपल्या बुद्धीने परिकल्पना केली. दुसरा व्यत्यय काय आणलाय? येशूनी 40 दिवस उपाशी राहिला. उपास नाही धरला, उपाशी राहिला. तो कोणासाठी राहिला? आमच्यासाठी उपाशी राहिला. कारण जे पाप त्या दुष्टाने जगात आणलं होतं त्या पापाचा डाग मिटवण्यासाठी येशूला कोणत्या संकटातून जायचं होतं त्याचं ते प्रमाण आम्हाला दिसतं. म्हणून तो 40 दिवस 40 रात्री उपाशी राहिला. आज मनुष्य उपास धरतोय ना. 40 दिवसाचे उपास चाललेत आहे ना. कसा उपास आहे मनुष्याचा आज? कसा उपास चाललाय? सकाळपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत जर आपल्या घरी प्रार्थना असली ग्रुपची तर मग 8-9 होतात, कधी 10 पण वाजतात प्रार्थना जेवण करायला. पण येशूनी जो उपाशी राहिला तो पाण्याविना अन्नाविना राहिला. काहीच घेतलं नाही त्यांनी. आजचा मनुष्य असा उपास धरतोय का येशूनी जसा उपाशी राहिला त्याप्रमाणे? म्हणून यश बाळाला मी विचारलं होतं, म्हटलं यश बाळा, तू जर शाळेमध्ये कॉपी केली तर तुला कॉपी करण्याची परवानगी देतील का? किंवा कॉपीला काय म्हणतील तुझे जे टीचर आहेत ते? लगेच यश म्हणलं चीटिंग म्हणते. आज येशूनी सांगितलं नाही या गोष्टी करा. सांगितलं तर कुठं लिहिलंय का की येशू म्हणला हे करा? हे चाललंय ना राजरोसपणे. हे कुणी आणलं मग जगात? प्रियांनो, देवाच्या विरोधामध्ये तो दुष्ट इतका आहे ना की त्या दुष्टाची परिकल्पना आम्हाला करणं शक्य नाही. इतके दुष्ट विचार त्या दुष्टाच्या मनामध्ये लोकांसाठी आहे आणि ते विचार अजूनही आहेत. आता तर त्याला मोकळं सोडेल आहे, त्यामुळं तर आता विचाराचा खजिनाच तो घेऊन माणसाच्या मागं लागलाय. सांगा देवबाप्पाला या 2च गोष्टी ज्या मी सांगितल्या, ज्या बायबलमध्ये दिल्या नाही, करायची आज्ञा नाही, ह्या मनुष्या पिढ्याना करत आलाय आणि करतोय. देवाच्या आत्म्याला कसं वाटत असन? छान वाटत असन? दुःख वाटत असन ना. सांगा, जे प्रियजन असं करतात वरती गेल्यावर त्या प्रत्येकाची पाठ थोपटणार आहे का प्रभू? योग्य बक्षीस देईल त्यांना. ठोपटीन पाठ. पृथ्वीवर फार छान काम केलं तुम्ही, फार छान काम करत होते. माझी इच्छा नसताना पण करीत होते, माझ्याच नावाने करीत होते आणि जाहीर करीत होते की आम्ही असं करायला निघालो. कसं बक्षीस भेटन त्यांना? वाईटच बक्षीस. कळतंय ना तुम्हाला पवित्र आत्म्याला काय बोलायचंय आणि काय सांगायचंय? प्रियांनो, आता नाही तर कधीच नाही. हा समय जो चाललाय ना, हा समय विश्वासणाऱ्याला सुधारण्याचा समय चाललाय. आपल्या पापापासून, आपल्या कृतीपासून माघार घेण्याची देवाची इच्छा आहे आणि त्या इच्छेला मनुष्याने साथ द्यावी, त्याचा हा समय चाललाय. पण आज किती जण या इच्छेला देवाच्या साथ देऊ राहिलेत? आजच्या घडीला किती जण साथ देऊ राहिलेत? थोडे प्रियजन आहेत या भूतलावर की देवाच्या इच्छेला साथ देत आहेत, पण बहुसंख्य प्रियजन देवाच्या इच्छेला साथ देत नाही आणि म्हणतात आम्ही स्वर्गात जाणार आहे. घेईल का तो राजा स्वर्गामध्ये? घेईल? कसं घेईल? दरवाजाच्या बाहेरच उभं करीन सगळ्यांना. म्हणून तर पेत्राला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देऊन ठेवल्यात. आणि पेत्र बघन, जेव्हा सगळेजण येण्याच्या तयारीत असतील, पेत्राला सांगायची गरज नाही लागणार याला घ्यायचं आणि त्याला नाही घ्यायचं. पेत्राला ताबडतोब चित्र दिसणारे पृथ्वीवर. पवित्र आत्म्याने पेंटिकॉस्टच्या दिवशी मला जो निरोप सांगायला सांगितला होता
तो निरोप तर थेट प्रभूच्या आगमनापर्यंतच्या येण्यापर्यंत कुणी त्या पेंटिकॉस्टच्या संदेशाप्रमाणे आपल्या जीवनाला चालवलं, त्या सगळ्यांची चित्र दिसणार आहे पेत्राला. आणि ज्याच्याजवळ ते चित्र दिसन त्याला लगे आतमध्ये, पण ज्याच्याजवळ ते चित्र दिसणार नाही ना पृथ्वीवरचं, पेत्र म्हणून थांबा, प्रभू आल्यावर प्रभू सांगन त्याप्रमाणे करा. मी इथं चौकीदार आहे, मला स्वर्गाच्या दरवाज्यावर चौकीदार म्हणून उभं केलंय आणि मला आदेश दिलाय, ज्यांच्या कपाळावर शिक्का असेल ना तारणाचा, स्वर्गामध्ये जाण्याचा शिक्का असेल, याला स्वर्गात जाऊ द्या, त्यालाच मी आत जाऊ देतोय. पण ज्याच्या कपाळावर शिक्का नाही ना तारणाचा आणि आत जाण्याची परवानगी नाही, त्या सर्वांना बाहेर थांबवणार आहे. थांबा, प्रभू येईल, प्रभू तुम्हाला काही विचारेल, त्याची उत्तरं तुम्ही योग्य दिली तर प्रभू तुम्हाला काय निर्णय देईल ते ऐका, त्याप्रमाणे मग मला आदेश येईन आणि मी तुमच्यासाठी करीन. प्रियांनो, इतकी मोठी संख्या स्वर्गाच्या बाहेर अंगणामध्ये बसणार आहे. आज फक्त बायबलमध्ये ते वचन दिलंय, प्रगटीकरण 11वा अध्याय 2रं वचन. योहानाला पाद्म बेटावर देवबाप जेव्हा स्वर्गाचं सर्व चित्र दाखवित होता, त्यावेळेला योहानाला दाखवण्यात आलं की मंदिराबाहेर अंगण आहे आणि त्या अंगणामध्ये असंख्य लोक बसलेले किंवा उभे राहिलेले त्याला दिसले. आणि हे असंख्य प्रियजन त्या मंदिराबाहेरचं अंगण 42 महिने तुडवीत असलेले योहानाला दिसलं. आणि त्या मंदिराबाहेरच्या अंगणात आजच्या या पृथ्वीवर असणाऱ्या अनेक विश्वासणाऱ्यांना त्या अंगणामध्येच जाण्याची इच्छा आहे. परंतु देवाच्या आत्म्याला काही प्रियजनांना वाटतंय की नको त्यांना अंगणात पाठवायला, मी सेवकाला पाठवीन, माझा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने वचन सांगन, सुवार्ता सांगन, आणि जे प्रियजन ऐकतील, जसं पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राची सुवार्ता ऐकून 3000 लोकांना ती कळली, तसं आजच्या या समयामध्ये जे जे देवाचे सेवक प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर सेवा करतात, त्या माझ्या दासांना मी निरनिराळ्या ठिकाणी सेवेला पाठवील. जे कोणी ती सुवार्ता ऐकतील आणि त्याप्रमाणे करण्याचा निश्चय करतील, त्या प्रियजनांना मी स्वर्गात जाण्याची परवानगी देईल. ही आहे देवाची इच्छा, आणि ही इच्छा देवाची पूर्ण व्हावी म्हणून सेवक आत्म्याच्या प्रेरणेने तुमच्याकडं प्रार्थनेला येतोय. केला होता का फोन तुम्हाला मी? नाही ना? होतं का माहिती मी येणार आहे? नव्हतं ना माहिती मी येणार आहे. एक दिवशी प्रभू येशू पण असाच येणार आहे. तो पण काय कोणाला फोन करून येणार नाही, असाच येणार आहे. जसा हा दास आज आलाय ना, अशाच प्रकारे एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला दूतासह आम्ही आकाशामध्ये पाहणार आहोत. आणि त्याची आम्ही सध्या वाटही पाहत आहोत की आमचा प्रभू येशू दूतासह आता येणार आहे. तो दूतासह आल्यावर प्रियांनो, आमचं येशू बरोबर स्वर्गात जाणं जर झालं तर आमचा पृथ्वीवर येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणं योग्य झालं. जर त्या दूताबरोबर येशूबरोबर आमचं स्वर्गात जाणं झालं नाही, तर आम्ही पृथ्वीवर येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवला होता, त्या विश्वासाचा काय विषय होता त्याचा तुम्हाला तिथं विचार येईल. आणि तिथं तुम्हाला तो विचार येऊ नये म्हणून आज सेवकांना प्रभू पाठवतोय आत्म्याच्या प्रेरणेने. दासांना म्हणतो, जा माझ्या सेवका, या घरी जा, त्या गावी जा, तिथं जा, मी तिथं तुझ्याबरोबर आहे. आणि त्या सेवकांना देवबाप या गोष्टीची अनुमती देतोय, परवानगी देतोय, जे ऐकणारे आहेत, करणारे आहेत,
योनावर पण देवबाप्पाचा फार मोठा विश्वास होता की मी योनाला काम सांगन आणि योना ते काम करील. पण योनाने अविश्वास दाखवला त्या कामामध्ये आणि मग योनाला शिक्षा झाल्यावर योनाने ते काम केलं. मात्र अख्ख्या निनवे शहराला योनाने सुवार्तेच्या द्वारे वाचवलं आणि निनवे वाचली असं आम्ही योनाच्या पुस्तकामध्ये वाचतो. प्रियांनो, देवबाप ज्यांना पण सेवक म्हणून नियुक्ती करतो ना, त्यांच्याकडून आत्म्याची आणि खरेपणाचीच सेवा करण्याची इच्छा ठेवतो आणि त्यांना प्रथम अभिषेक देवाचा असतो. नंतर जगामध्ये जे सेवक नियुक्त केलेत त्यांच्या हात ठेवण्याच्याद्वारे ते एक प्रमाण मंडळीसमोर दाखवतो की यांना मी स्वीकृती मान्यता दिली की हे सेवक होण्यास योग्य आहेत. पण पहिला अभिषेक आमच्या प्रभूचा वरून स्वर्गातून असतो. म्हणून योहान 3:27 मध्ये सांगितलंय, मनुष्याला वरून दिल्याशिवाय काही मिळत नाही. देवाने प्रथम दिलं पाहिजे, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आत्म्याच्या प्रेरणेने सेवक प्रभूच्या नावाने विश्वासणाऱ्यांमध्ये करील. पण जर देवाची मान्यता नसली तर मग त्याला काही करता येणार नाही. कारण ही सेवा आत्म्याची आणि खरेपणाची आहे. देवाच्या इच्छेची सेवा ही, कोणा माणसाच्या इच्छेची सेवा नाही. माझ्या मनात आलं तर जाईन सेवेला, माझ्या मनात नाही आलं तर बसलो मी घरामध्ये. ही अशी सेवा नाही आहे, ही आत्म्याची सेवा आहे. आणि आत्म्याला फक्त एका गोष्टीची तहान आणि भूक लागलेली आहे. जे प्रियजन देवाच्या आत्म्याला स्वर्गामध्ये येताना दिसत नाहीत त्यांना स्वर्गामध्ये आणण्यासाठी देवाच्या दासाचा आत्मा या समयामध्ये उपयोग करत आहे, जे की तुम्ही मला आता पाहतात. मला पण माहिती नव्हतं की मी आज या ठिकाणी येईल आणि तुम्हाला वचन सांगन. मला देखील माहिती नव्हतं. परंतु देव ज्याला उपयोगात आणायचं ठरवतो ना, देवबाप ते केल्याशिवाय राहत नाही. देवाच्या कामाला कुणीच आडवं येऊ शकत नाही. देवाच्या कामामध्ये किंवा देवाच्या विचारामध्ये आडखळण नाही. आमच्या कामामध्ये आडखळ नाही. कधी कधी येतात आडखळणं. दासाला जर म्हणलं प्रभू जा इकडं, तर दास म्हणतो नाही मला लय कंटाळा आलाय आज, माझा आज मूड नाही, मला जाऊशी नाही वाटत, जाईन नंतर कधीतरी. काही जण करतात बरं का, काही जण करतात. कोण करत असेल ते देवाला माहिती. जर हे शब्द माझ्या मुखातून निघत आहेत तर असं चाललंय कुठं ना कुठं. देवबाप जे पण बोलतो ना, देवबाप्पाजवळ पुरावा असतो म्हणून दासाला बोलण्यासाठी तो सहाय्य करतो. का देवाचा दास हे सांगतो? कारण ऐकणाऱ्याने ते ऐकून योग्य निर्णय घ्यावा की मला प्रभूसाठी काय करायचंय, मला काय करणं योग्य आहे, ही इच्छा असती देवाच्या आत्म्याची. म्हणून देवाचा आत्मा विश्वासणाऱ्याचा विश्वास संपादन करण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाऊन दासाच्या मुखातून आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगतोय. देव पण असं उगच नाही सांगत चला तू सेवक आहे बोलत राह काही पण. अशा अनुषंगाने दासाला पण बोलण्याची परवानगी देवाचा आत्मा देत नाही. कारण देवाचा दास कधी संदेशच तयार करीत नाही. बघा आत्तापर्यंत बायबल उघडलं नाही, कोणतं वचनही वाचलं नाही, पण वाचनाचे रेफरन्स दिले. किती पवित्र आत्म्याने रेफरन्स दिले मला माहीत नाही, पण रेफरन्सासहित पवित्र आत्मा तुमच्याशी बोलतोय की नाही? प्रियांनो, जीवनामध्ये सगळ्याच्या शब्दाचा इन्कार करा, देवाच्या शब्दाचा इन्कार करू नका. कधीच इन्कार करू नका. म्हणून त्या 2 चोरातल्या एका चोराने मरण्याच्या अगोदर येशूच्या पाहण्याचा इन्कार केला नाही, म्हणून त्याला सुखलोकात जाता आलं. त्यांनी जर इन्कार केला असता तर त्याला पण डावी काढल्यासारखं
जाता आलं नसतं. हीच इच्छा आणि हीच अपेक्षा आजच्या विश्वासणाऱ्याकड प्रभू करत आहे. किती विश्वासणारे देवाची ही इच्छा पूर्ण करण्याकड आपलं लक्ष लावित आहेत. किती जणांना वाटतं आम्हाला याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. फार थोडे प्रियजन यामध्ये प्रभूला दिसत असतील. कुठले दिसत असतील मला सांगता येणार नाही, पण प्रभूला थोडे का होईना प्रियजन या प्रक्रियेमध्ये चालत असलेले दिसत असतील. म्हणून तर आजपर्यंत सेवकांना देवाचा आत्मा आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करायला पाठवितोय. जर ही प्रक्रिया होत नसती ना तर देवाने सेवकांना पाठवलं नसतं. देव म्हणला असता काहीच प्रक्रिया होत नाही, कशाला माझ्या देवाच्या दासाचे श्रम आणि कष्ट मी घेऊ. म्हणून वचनात सांगितलंय, 1 कोरिन्थीकराचं पत्र 15वा अध्याय 58 वचनात सांगितलंय, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. प्रभूंनी जो पण शब्द बायबलमध्ये ठेवलाय ना तो विशेष कारणासाठी ठेवलेला आहे. फक्त हे कारण पवित्र आत्म्याने प्रगट केलं पाहिजे. मनुष्याची बुद्धी कधीच देवाच्या मनातली योजना, आत्म्याची योजना बुद्धीने प्रगट करू शकत नाही. कितीही प्रयत्न सेवकाने केला तरी त्याला आत्म्याच्या गोष्टी बुद्धीने प्रगट करता येणार नाही. आणि जिथं देव नाही म्हणतो ना तिथं नाहीच होतं. तिथं होय होणं शक्यच नाही. कारण आत्म्याने लिहिलेलं वचन जर बुद्धीने सांगता आलं असतं तर मग देवाने आत्म्याच्या प्रेरणेने सेवकाला पाठवायची गरजच नव्हती. जेव्हा सेवकाच्या बुद्धीला आला असतं निघला असता सेवेला. चला माझी बुद्धी म्हणती या गावात जा, या घरात जा, चाललो मी. हाय का अशी सेवा दिली का मान्यता देवाच्या आत्म्याने? नाही दिली ना. परंतु येशूचा जन्मदिवस आणि 40 दिवसाचे उपास याच्यामध्ये काय घडती आजपर्यंत देवाला दिसलेली नाही. दिसली का? 25 डिसेंबर आलं की सगळे जागे होतात. अरे 25 डिसेंबर काय, अरे फार मोठा दिवस आहे तो आपल्यासाठी. चांगला आहे, मोठा दिवस आहे, मान्य आहे. पण त्याची तारीख नाही दिली देवानी. नी नावी नी तारखी निशी तो दिवस आहे. पण येशू एक दिवशी जन्मला हे बायबलचा आत्मा प्रगट करतो. पण ती तारखीनुसार येशूचा जन्म दाखवित नाही. मनुष्याने आपल्या परिकल्पनेने, आपल्या बुद्धीच्या चातुर्याने 25 डिसेंबर ही तारीख कशी आणली असेल ते त्यांनाच माहीत आहे, ज्यांनी आणली त्यांना. आणि ज्यांनी पण ही तारीख आणली त्या तारखेचा आजही आजच्या वर्षापर्यंत, आता बघा या वर्षाची पण 25 डिसेंबर तारीख येईन सगळेजण साजरा करतील. मार्च महिना लागला की आठवण होणार आहे, दुःखाचे दिवस सुरू. देवाने उपास धरले ना आमच्या सुखाच्या दिवसासाठी धरले. परंतु मनुष्य देवाने ते उपाशी राहिलं ना त्याला उपास नाव देऊन देवाचं दुःख साजरा करते. बघा मनुष्याच्या डोक्याचे विचार आणि देव बाप्पाच्या आत्म्याचे विचार, कोणता विचार तुम्हाला योग्य वाटतोय? मनुष्याचा विचार योग्य वाटतोय का देवाच्या आत्म्याचा विचार योग्य वाटतोय? देवाच्या आत्म्याचा विचार योग्य आहे ना. म्हणून जे देवाच्या आत्म्याचा विचार योग्य मानून या भूतलावर चालतील ना त्यांचं स्वर्गामध्ये जाणं होणार आहे. आणि तेव्हा देव म्हणन तू माझ्या विचाराप्रमाणे चालला. हा पाप तुझ्याकडून होत होते पण असे पाप तू सिरियसली पाप केले नाही ज्याचं पाहून मला दुःख होईल, ते पाप तू नाही केले. म्हणून काही जणांचा स्वर्गात प्रवेश होईल. पण बहुसंख्य प्रियजनांना स्वर्गाच्या बाहेर थांबावं लागणार आहे. कशासाठी थांबावं लागणार आहे?
न्याय होण्यासाठी थांबावं लागणार आहे. आणि प्रत्येकाचा न्याय पृथ्वीवर जन्म घेतल्यापासून प्रभूच्या दरबारात येण्यापर्यंत त्यांनी काय केलंय ना, सगळं त्याला दिसणार आहे. प्रभूच्या आसनासमोर उभं राहिला की एक पडदा त्याच्यासमोर असा काहीतरी होईल, लगेच त्याला दिसन पृथ्वीवर काय केलं होतं. पृथ्वीवर किती सेवक येत होते, सांगत होते प्रार्थनेला मी कसा जात होतो, मी काय काय करायचो ख्रिस्ती असताना, बायबल किती वाचित होतो, प्रार्थना किती करत होतो, देवाच्या आज्ञापालन किती करत होतो, या गोष्टी देवबाप दाखवीन. तिथं देवबाप हे नाही दाखवणार पृथ्वीवर तो किती फिरत होता, कोणकोणत्या हॉटेलमध्ये चांगलं मस्त जेवण करत होता, घरामध्ये पण चांगले पक्वानं कसे खात होता, हे चित्र देवबाप तिथं नाही दाखवणार. देवबाप त्याच्यासाठी काय केलं ना, ते चित्र तिथं दिसणार आहे आणि त्या चित्राप्रमाणे त्याचा न्याय होणार आहे. म्हणून देव म्हणला, देहाचे चिंतन हे मरण आहे, आत्मेचे चिंतन हे जीवन आणि शांती आहे. का म्हटलं रोमकराच्या 8व्या अध्यायामध्ये? बघा, देवबाप जो पण विचार देतो त्याला पुरावा वचनाचा देतोय. देवबाप कधीच पुराव्याअभावी बोलत नाही. आणि देवबाप्पाच्या आत्म्याला संदेश तयारच करावा लागत नाही. सध्या माझ्या मुखातून देवबाप हे शब्द फार काढू राहिलाय. का काढू राहिलाय मला सांगता येणार नाही. देवाचा आत्मा कधीच संदेश तयार करत नाही. कारण ज्याने सगळी रचना केली, घटना बनवली, सगळं बनवलं, त्याला संदेश तयार करावा लागत नाही. पण आज काही जण संदेश तयार करतात तरी देवबाप त्यांना सांभाळून घेतो. देवबाप म्हणत नाही कशाला तू संदेश तयार करतो, माझा आत्मा बोलन ना तुझ्याशी, तुला तयारी करायची काय गरज आहे, असं नाही म्हणत सेवकांना. करतो ना तू संदेश तयार करा. आणि देवबापाला काय त्याच्यातून सांगायचं असं थोडंफार सांगतो देवबाप. काही गोष्टी कोणत्याच सेवकाचा मला वाटत नाही की डिटेल संदेश तयार केला आहे आणि त्याचप्रमाणे देवाचा दासाने संदेश दिला, असं तरी मला नाही वाटत की कोणाचं होत असन. कारण मी पण जेव्हा संस्थेकडून सेवा करत होतो तेव्हा माझे पण संदेशाच्या भारी भारी वया होत्या आणि मला बरेच वेळेस अनुभव आला की मी जो संदेश तयार केला, थोडं 1-2 वचनं देवबाप त्या संदेशाचे माझ्याकडून बोलवून घ्यायचा, बाकीचे वचनं सगळे देवबाप आपल्या इच्छेने माझ्या मुखातून प्रगट करायचा. आणि मी चार्टमध्ये फाडायचो, राव मी संदेश काय तयार केला आणि मी संदेश काय दिला. आणि काही विश्वासणाऱ्यांना दाखवलं सुद्धा मी. म्हणलं ब्रदर सिस्टर बघा माझा संदेश काय तयार केला होता, पण तुम्ही संदेश काय ऐकला. मग काय भाऊ बहीण म्हणायचे, ब्रदर संदेश जो तयार केला डिटेलमध्ये आम्ही तो संदेश ऐकलाच नाही. माझ्याबरोबर घडलंय. कारण सेवकाजवळ प्रथम स्वतःचा अनुभव असला पाहिजे, तेव्हा त्याला इतरांच्या अनुभवाचा अनुभव खरा वाटणार. त्याच्याजवळच अनुभव नसला तर दुसऱ्याच्या अनुभवाला तो कसं काय म्हणन की मी या अनुभवावर विश्वास ठेवतो. म्हणून ख्रिस्ती जीवन हे अनुभव घेण्याचं जीवन आहे, असं बहुसंख्य देवाचे दास, देवाच्या सेविका आणि ब्रदर आपल्याला सांगतात. हे अशा प्रकारे हे ख्रिस्ती जीवन. आणि जो कोणी अशा ख्रिस्ती जीवनामध्ये स्वतःला चालवितोय तो प्रियजन देवाच्या राजासनासमोर हमखास बसणार आणि प्रभूबरोबर तो राज्य करणार. आणि मग प्रभूंनी सांगितलं माझ्याबरोबर राज्य करणं हे सार्वकालिक असं आहे, ज्याचा अंत नाही, असं सार्वकालिक जीवन मी तुम्हाला देणार आहे. आणि त्या जीवनात त्याचे विश्वासणारे जावे यावे यासाठी सेवकांना प्रभू आजही पाठवितोय. आणि आज प्रभूंनी तुमच्या इथं मला पाठवलंय. मी नाही म्हणलं, प्रभूला नाही रस्त्याने म्हणलं, प्रभू मी मागील दिवसामध्ये गेलो होतो त्यांच्या घरी, काय नाही त्यांच्या घरामध्ये फार बोटावर मोजण्यासारखे प्रियजन असतात.
मला कधीच अनुभव नाही आला की त्या घरामध्ये सगळे प्रियजन बसलेत म्हणून. बोटावर मोजण्यासारखे प्रियजन असतात. मला तिथं नको पाठवी जाऊ, माझी नाही इच्छा तिथं जाण्याची. ज्या दिवशी सेवकाच्या डोक्यात असा विचार येईल ना कोणाबद्दल, त्या दिवशी त्या सेवकाची अकालपट्टी देवाकडून झाली समजायची. कारण देवाने मनुष्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही निवडलं, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाने देवाच्या दासाला निवडलंय. म्हणून देवाच्या दासानं समजून घेतलं पाहिजे, देवाची जी पण इच्छा आहे ती इच्छा मला पूर्ण करणं गरजेचं आहे. जर मी देवाची इच्छा पूर्ण करत नाही तर मी कोणाचा दास आहे हे त्या सेवकाने वैयक्तिक विचार करणं गरजेचं आहे. प्रियांनो, मी कधीच देवाच्या कोणत्या शब्दाला इन्कार करत नाही. देव बाप मला जे दाखवीन ना, माझ्या मुखात फक्त होय शब्द आहे. मला माहिती आहे देवाने दाखवलं म्हणजे देव सगळे ते मार्ग मोकळे करणार आहे. कारण देवाच्या मनात जे आलं ना ते कुणी अडवणार नाही, त्याच्यात अडथळा येणार नाही. फक्त सेवकाने विश्वास धरला पाहिजे की देवाने जे दाखवलंय ते करण्यासाठी मला देवबापू उपयोगात आणीन. त्यांनी का अविश्वास दाखवला मग मला नाही सांगता येणार काय होणार आणि काय नाही होणार. हे आहे देवाचं कार्य, ही आहे देवाची सेवा. आज देवाच्या इच्छेप्रमाणे देवाची सेवा करणारे किती सेवक आहेत, किती जण करतात अशी सेवा. अहो, आज तर सेवकांनी पण आणि विश्वासणाऱ्यांनी पण बायबलच्या प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाला काय बनवून ठेवलंय आपल्या मनामध्ये, काय त्याच्यासाठी त्यांनी मनामध्ये रणनीती तयार केली ते त्या विश्वासणाऱ्यांना सेवकांनाच माहीत आहे. पण काही सेवक आणि काही विश्वासणारे असे आहेत की त्यांनी त्या प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाचा सन्मान केलेला आहे. म्हणून देवबाप्पांनी त्यांना चांगले आशीर्वाद दिलेत. चांगले आशीर्वाद म्हणतोय मी. चांगले आशीर्वाद कोणते आहेत माहिती का? ज्याला देवाचा आत्मा वचनाविषयीचं गूढ समजावून सांगतो, वचनामध्ये ठेवतो, त्या चांगल्याविषयी देवबाप बोलतोय. ह्या जगी गोष्टी याच्याविषयी नाही बोलत देवाचा आत्मा. कारण देवाला माहिती आहे मनुष्याला मी जगात पाठवलं हे देणं त्याला गरजेचं आहे. हा, ते कुणाला कमी मिळालंय कुणाला जास्त मिळालंय हा भाग आम्ही पाहतो. या घरात जर एवढं आहे तर दुसऱ्या घरात गेल्यावर जरूर नाही एवढं त्या घरात दिसन, कमी जास्त प्रमाणात दिसतंय. कारण ज्यांनी जसं प्रभूसाठी कार्य केलंय, जसं प्रभूसाठी त्यांनी आपल्या जीवाला झळ खाल्ली तशी त्या परिवारात आशीर्वाद दिसतात. शारीरिक बरं का, पण खरा आशीर्वाद आत्मिक आहे. आणि हाच आत्मिक आशीर्वाद आम्हाला देवाबरोबर राज्य करण्यासाठी सहाय्य करणार आहे. म्हणून तुम्ही आत्मिक आशीर्वादामध्ये अधिक स्वतःला इन्वॉल्व करावं. म्हणून देवबाप्पांनी मला इथं आणलं आहे. इथं मी वेळ घालवायला आलो नाही. चला मी सेवक आहे, मला काय कुठं जायची देवानी मुभा दिली, चला आज मी या परिवारात जातो, अशा अनुषंगाने मी आलो नाही. आणि जर अशा अनुषंगाने येण्याचा प्रयत्न केला असता ना, देवाच्या आत्म्याने मला इथपर्यंत येऊ नसतं दिलं. म्हणून प्रियांनो, जगात काय चाललंय प्रभूच्या नावाने याच्याकडं लक्ष देण्यापेक्षा प्रभूच्या मनात आमच्यासाठी सध्या काय आहे याच्याकडं जास्त लक्ष द्या. जर ही प्रक्रिया तुम्ही केली ना तर तुम्ही मागील तुमचे किती वर्ष कसे गेले ते प्रभूला सगळं माहीत आहे. पण प्रभू मागचे दिवस आठवणार नाही. तुम्ही आजच्या दिवसापासून प्रभूसाठी काय करायला सुरुवात केली याच्याकडे प्रभू जास्त लक्ष देईन. आणि तुमचं आणि प्रभूचं मिलन स्वर्गामध्ये हमखास होईन. आणि त्याचा साक्षीदार तो वधस्तंभावरचा उजवीकडचा चोर आहे. त्याला प्रभूंनी साक्षीदार ठेवला. इतका वाईट व्यक्ती
सुखलोकामध्ये आहे आज. केला असन का त्या वाईट व्यक्तीने विचार की देव मला सुखलोकात नेणार आहे? हं, केला असन त्यांनी विचार कधी? त्याच्या डोक्यात होईच विचार आला असन, अरे मी तर जन्मभर चोऱ्या मारे केल्या, प्रभू विरुद्ध वागलो, पण चला आता येऊ बघतोय माझ्याकडं, आपणही जरा प्रतिसाद देऊन बघू, दिला तर काय प्रभू मला देतोय त्याचं. त्यांनी इतका मोठा आशीर्वाद देवबाप त्याला देईन ही परिकल्पनाच केली नसन, कारण त्याने त्याच्या जीवनामध्ये कधीच काही चांगलं केलं नव्हतं. पण तो देवाला शरण आला ना, देवबाप्पाला ही प्रक्रिया त्याची खूप आवडली आणि शरण येणाऱ्या व्यक्तीला देवाचा आत्मा बोलण्यासाठी शब्द देतो. हां, त्यांनी जो शब्द वापरला ना, तो आत्म्याचा शब्द होता. न तर ज्यांनी जीवनात काहीच चांगलं केलं नाही, त्याला इतका भारी आणि इतका सुंदर शब्द बोलायची संधी भेटली असती का? पण देवाच्या आत्मेने तो शब्द त्याला पुरवला आणि देवाने त्या शब्दाचा सन्मान करून डायरेक्ट त्याला सुखलोकात जाण्याची परवानगी दिली. तुम्हाला नाही वाटत का स्वर्गात आम्ही जावं? हं, नाही वाटत? सगळ्यांना वाटतं. सगळ्याचं नाही, सध्या तुमच्या परिवारात आलाय प्रभू, आहे का सगळे इथं? इथं नाही, परंतु सगळ्यांच्या मनात तेच आहे. इच्छा. देवाच्या इच्छेप्रमाणे जर केले तर सगळे जातील, मी नाही म्हणत नाही जाणार, पण सध्या तुमच्या परिवारात आलाय ना प्रभू, आमच्या परिवार आहे का नाही? इथं सध्या किती बोटावर मोजण्यासारखे प्रियजन आहे. हा आदेश तुमच्यासाठी प्रभू जिथं उतरतो तिथं त्या प्रियजनांसाठी आदेश आहे. प्रभू तर सगळ्या जगातल्या विश्वासणाऱ्यांना घेण्यासाठीच त्यांनी आपल्या राज्यात त्यांना घेतलंय, पण लोक तसे चालताना त्याला दिसू नाही राहिले. म्हणून सेवकांच्याद्वारे प्रभू शेवटची आपली संधी आणि शेवटचा प्रयास करतोय की जे कोणी ऐकतील त्यांचा बचाव मी करीन. न तर सेवकांना एवढ्या लांब येण्याची काय गरज आहे तुमच्यापर्यंत? का तुम्ही काय ख्रिस्ताला स्वीकारलं नाही का? तुम्हाला काय ख्रिस्त माहीत नाही का? ख्रिस्तानी काय तुम्हाला करायला सांगितलं ते माहिती नाही का? का मी सांगितलं म्हणजे तुम्हाला कळन का की हेच करावं लागणार आहे तुम्हाला? तुम्हाला सगळं माहीत आहे, पण माइंड फ्रेश करण्यासाठी की या वचनाप्रमाणे आचरण करणारे बना, म्हणून सेवकाला प्रभू पाठवतोय आजही. म्हणून वचनाप्रमाणे आचरण करण्याची तयारी दाखवा प्रभूला, माणसाला दाखवू नका. प्रभूला जर तयारी दाखवली ना वचनाप्रमाणे आचरण करण्याची, खात्रीने तुमचं स्वर्गामध्ये जाणं प्रभूच्या नावाने होईल. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन.